मित्रांनो, माझे नाव आरती आहे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय. शालेय ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तके असतात. जसे की गोष्टींचे, शास्त्रज्ञांचे वगैरे पुस्तके असतात. ते आम्ही वाचण्यासाठी घेत असतो. त्यामधलेच हे पुस्तक, त्या पुस्तकाचे नाव आहे तुपाची घागर. या पुस्तकाचे नाव आहे तुपाची घागर व या पुस्तकाचे लेखक आहे शोभा देशपांडे. या पुस्तकाची किंमत आहे 35 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान अशी एक शिकवण म्हणजे एक गोष्ट दिली आहे. जरी या पुस्तकाचे नाव तुपाची घागर असलं तरी याच्यामध्ये एक गोष्ट आहे. त्या गोष्टीचे नाव आहे गुरुजींची शिकवण. त्याचा अर्थ असा की गुरुजींनी दिलेली विद्यार्थ्यांना शिकवण आणि त्यांनी ती पाळली होती. त्याच्यामधून मला हे समजले आहे की ही खूप फार वर्षापूर्वीची गोष्ट होती. तेव्हा आता जशा आपल्यासारख्या शाळा आहेत, तेव्हा त्या काळात अशा शाळा नव्हत्या. त्या काळात विद्यार्थ्यांना बसायला बसायला लागत होते. आणि आता तर आपण आपल्याला खूपच काही आहे. जसे की डेस्क वगैरे, बेंच, सर्व काही आहे. आणि पहिल्या काळात सर्व विद्यार्थ्यांना खाली बसावे लागत होते. त्यामध्ये विद्यार्थी गुरुजींची शिकवण नेहमी पाळत असे. आणि गुरुजींची दिवस रात्र सेवा करीत असे. आणि त्यांची सेवा करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या आश्रमातच राहत होते. कारण की आपल्याकडून त्यांना वाटत जात की आपल्याकडून जेवढी शिक्षकांना सेवा होईल तेवढंच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल असे त्यांना वाटायचे. तेव्हाचे विद्यार्थी खूपच चांगले होते, जे नेहमी शिक्षकांचा आदर करायचे व शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट नियमित करायचे. यामध्ये स्वामी स्वरूपानंद यांचा आश्रम फार मोठा होता. त्यांच्या आश्रमात जेवढे लोक असतील तेवढे लोक राहत होते. स्वामी स्वरूपानंद यांचा आश्रम खूप मोठा होता. तेव्हा त्यांच्या आश्रमामध्ये एक विद्यार्थी स्वामी स्वरूपानंद यांची सेवा करण्यासाठी आला. त्या विद्यार्थ्याचे नाव होते कुमार भास्कर. हा विद्यार्थी गुरुजींची सेवा करण्यासाठी, स्वामी स्वरूपानंद यांची सेवा करण्यासाठी त्या आश्रमात आला व स्वामी स्वरूपानंद यांची तो दिवस रात्र सेवा करीत असे. आणि त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान तो घेत असे. तेव्हा स्वामी स्वरूपानंद यांना असे वाटले की हा मुलगा तर माझी दिवस रात्र सेवा करतो, आपण याला खूप सारे ज्ञान द्यायला हवे. तेव्हा स्वामी स्वरूपानंद यांनी असे ठरवले होते की आता या विद्यार्थ्याला आपल्याला खूप सारे ज्ञान द्यायचे आहे. तेव्हा तो विद्यार्थी स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमात राहून विद्या ग्रहण करीत असे. आणि नेहमी गुरुजींनी दिलेली शिकवण तो पाळत असे. आणि नेहमी स्वामी स्वरूपानंद यांच्या आज्ञाचे पालन सुद्धा करीत असे. हे बघून स्वामी स्वरूपानंद
हे बघून स्वामी स्वरूपानंद यांना खूप छान वाटले. धन्यवाद.